मध्ये विण्याचा पहारा घेतला म्हणजे चाराने आठाने मिळायचे आणि म्हणावं लागायचं भजन जय जरा राम तुम्ही कोणतंही सांगा खायलाच नाही काय करावं म्हणावं लागायचं. म्हणलोय ते भजन आम्ही आणि तेवढी पोळी तेवढा भात खाल्ला म्हणजे झाला आमचा दिवस, बाकी काहीच नाही. संध्याकाळी कधी काळी उपवास असायचा, घरून पत्र यायचं जेवणाची कशी व्यवस्था आहे आम्ही त्या पत्रामध्ये आमच्या आईला लिहायचो, आई दररोज आम्हाला पाचपक्वान्नाचं भेट आहे, तू जरी गावाकडे आहे ना पण आमची माऊली आहे नाही ती आम्हाला जेव घालण्यासाठी आई ती सगळी व्यवस्था करते. आम्ही जर पत्रामध्ये असं लिहिलं असतं संध्याकाळी काही नाही आम्हाला आळंदीला ठेवलं नसतं, आई होती ना ती तिनं नसतं ठेवलं आणि हे दिवस सुद्धा आम्हाला आले नसते. पण साहेब हे दिवस येण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागले. तुम्ही भाग्यवान खरंच भाग्यवान आहे. आणि ते दिवस आम्ही पाहिले. ऐका, ज्ञानदादा मधुकरी मागण्यासाठी जातात. आळंदीचा एक नियम आहे मधुकरी मागणे. आमच्या अगोदर विखे पाटलाचा पुतण्या नाही का, विखे पाटलाचा पुतण्या आमच्या बरोबर साधक आश्रमामध्ये होता. तो मोठ्याचं लेकरू असल्यामुळे त्यांनी सांगितलं मला मधुकरी मागण्याची लाज वाटते. महाराजांनी सांगितलं तुला जर इथे राहायचं तर मधुकरी मागावी लागेल, नाहीतर तू गावाकडे जा. तू किती मोठा आहे ते गावाकडे, पण इथे नाही, इथे तो विद्यार्थी आहे. त्यांनी पण मागितली मधुकरी, पण ज्ञानदादाने मधुकरी मागितली. तो आमदाराचा आहे खासदाराचा आहे त्याला महत्व नाही, त्यांनी पण मागितली. पण ऐका ना, ज्ञानदादा आई वडील गेल्याच्या नंतर मधुकरी मागण्यासाठी जातात. मधुकरी मागणं हे आपलं काम आहे. सिद्ध बेटाचं आणि आळंदीचं अर्धा किलोमीटरचं अंतर आहे. आळंदीमध्ये गेले. आळंदीत गेल्याच्या नंतर एक पगडीवाले काका भेटले. पगडीवाले काका गुडघ्यापर्यंत धोतर, हातामध्ये काठी, पायामध्ये खडावा, कपाळाला गंध लावलेला, हातामध्ये पंचांग असे पगडीवाले काका भेटले आणि विचारलं काय रे ज्ञाना काय करतोय? काका काहीच नाही ना, मागितल्याशिवाय तर नाही मिळायचं ना खायला. काका आमची ज्यांच्यावर जबाबदारी होती ना ते झोपीत टाकून आम्हाला निघून गेले हो, तुम्हीच आमचे मायबाप आहे. आता भाकरी मागितल्या. पगडीवाल्या काकाने 4 पावलं पुढे यावं, ज्ञानदादाच्या हातात त्या जुळी घ्यावी, झोळीमध्ये पाहावं काही भाकरी आहेत तर काही कोरडा शिदा. ज्या भाकरी होत्या ना पगडीवाल्या काकाने हाताने अशा त्या भाकरी काढल्या. जवळ वाहणारी नाली होती, त्या भाकरी नालीमध्ये टाकून दिल्या. काका अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तुम्ही नालीमध्ये टाकलंय काका. हा नालीमध्ये टाकलंय. कोरडा शिदा होता ना सर, तो असा जमिनीवर टाकला. त्याच्यावर अशी उलटी काठी फिरवली आणि रिकामी झोळी ज्ञानदादाच्या अंगावर फेकून दिली. आणि ज्ञानदादाला त्या पगडीवाल्या काकाचे शब्द आहेत, ज्ञाना उद्यापासून आळंदीमध्ये मधुकरी मागायची. काकाने काय खायचं नाही मागायची ना. आणि आई उद्यापासून इंद्रायणीमध्ये स्नान करायचं नाही, कारण ती इंद्रायणी सुद्धा बाटून टाकली. ज्याच्यामध्ये आम्ही स्नान करतोय ती इंद्रायणी सुद्धा तुम्ही बाटून टाकली. उद्यापासून इंद्रायणीमध्ये स्नान सुद्धा नाही करायचं. पण काका कसं हो, कोण आहे आम्हाला? अरे जा निघून. रिकामं फटकं घेतलं. ज्ञानदादा निघाले. जमिनीकडे पाहून चालतात, विचार करतात सारे देवा माझी आई जर जिवंत असते ना मी आईला सांगितलं असतं. सांगण्यासाठी आई पण नाही या जगात, वडील पण नाहीत ना, गेले तर आम्हाला सोडून. आई नाही, वडील नाही, आणि माझी छोटी बहीण जी मुक्त आहे ना तिने जर विचारलं तर तिला सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही. तिने जर भाकरी मागितली तर मी करू तरी काय, प्राण देऊ का करू तरी काय, माझ्याकडे शब्द नाही. निघाले सिद्ध बेटाच्या रस्त्याने निघाले. मुक्ताबाई होती ना बिचारी, मनस्वी विचार करते येईल माझा दादा, मिळेल मला खायला. जसं तुम्ही भावाची वाट पाहताय ना, भाऊबीजेला येईल, रक्षाबंधनला येईल, दिवाळीला येईल, शेवटी तुमच्याकडे सवाल नाही त्याची, त्याला वेळच नाही ना, खूप त्याच्या पाठीमागे काम आहे. वेळ मिळाल्यावर येईल. जसं तुम्ही वाट पाहताय तशी आमची मुक्ताबाई ज्ञानदादाची वाट बघते. आळंदीकडे पाहिलं दिसला तिला दादा, आलाय माझा दादा, मिळेल मला खायला. पण दादा जसा जवळ येत होता ना तसा मुक्ताबाईकडे बघत होता. मुक्ताबाई म्हणत होती माझा दादा माझ्यावर रुसलाय. आणि ऐका ना, भाऊ जर श्रीमंत जर झाला गरीब बहिणीला विसरण्याची शक्यता आहे. पुढचा ऐका, बहीण किती जरी श्रीमंत झाली ना गरीब भावाला ती मरेपर्यंत विसरत नाही.
म्हणल्या जातं ती आमची माय बहीण आहे, नाही विसरत. आलाय माझा दादा, मिळेल मला खायला. पण दादा जसा जसा जवळ येतोय तसा मुक्ताबाईकडे पाहत नाही. मुक्ताबाई सांगते त्यांनी रुसू द्या, मी नाही रुसणार त्याच्यावर. दादाला जवळ येऊ दिलं, हातात ती झोळी घेतली. झोळीमध्ये पाहते, झोळी रिकामी आहे. मला भूक लागली, दादाची झोळी आहे. दादाने झोळी दिली, बाजूला कुटिया आहे. दादा कुटियामध्ये जाऊन बसताय आणि ती ताटी लावली. ताटी लावल्याच्या नंतर मुक्ताबाई पाहते, आळंदीकडे माझा दादा नाही. इंद्रायणीकडे पाहिलं, माझा दादा नाही. कुटियाकडे जाते. कुटियाकडे गेल्याच्या नंतर कुटियाचा दरवाजा लावलाय. हे ज्यावेळेला मुक्ताबाईने पाहिलं, त्यावेळेला छिद्र्या वाटून पाहिलं ना, ज्ञानदादानी 2 गुडघ्याच्या मध्ये आपलं डोकं घातलंय आणि ज्ञानदादा ढसा ढसा रडतोय. विचार करतोय की मी आता काय करावं. मुक्ताबाईने विचार केला, माझा दादा रडतोय. मुक्ताबाई सांगते दादा, अरे ज्यांच्याकडे आम्हाला रडायचं होतं ना, ते तर आम्हाला कधीच झोपेत टाकून निघून गेले रे. असं म्हणतायत ना दादा. आई वडील गेल्याच्या नंतर मोठा भाऊ हा बापासारखा आहे असं म्हणतायत ना दादा. आम्ही तुझ्याकडे रडण्याची अपेक्षा करतोय. आणि दादा तूच जर रडत असेल ना, आम्ही रडावं कोणाकडे रडावं. शेवटी मुक्ताबाई आपल्या दादाला हात जोडते आणि सांगते, दादा ऐक ना. अरे आम्ही तुझ्याकडे रडण्याची अपेक्षा करतोय आणि तू जर रडतोय ना, तर तुझं रडणं मला सहन होत नाही. आणि शेवटी मुक्ताबाई सांगते, दादा तुला जर भाकरी मागण्यासाठी त्रास होतोय ना, मी दिवसभर उपाशी राहील. दादा मी तुला भाकरी मागणार नाही, तुला माझी शपथ आहे. दादा फक्त तू त्या ठिकाणी रुसू नको. बघा मुक्ताबाई वर्णन करते अभंगाचं पहिलं. साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. मुक्ताबाई सांगते दादा तू फक्त रडू नको. आम्ही तुझ्याकडे रडण्याची अपेक्षा करतोय ना दादा, तू अजिबात रडू नको. मी सांगून जाईल, एखाद्याची आई जर जिवंत नसेल किंवा एखाद्याची आई जर जिवंत असेल, मुलावर जर संकट जर पडलं तर मुलाचे डोळे पुसण्याचं काम आई करते. आणि एखाद्या मुलाची आई या जगामध्ये जर नसेल तर त्या मुलाचे डोळे पुसण्याचं काम फक्त बहीण करते.
दुसरं कोणीच नाही. बहीण करते, बहीण करते. तुम्हाला माहित आहे त्या स्मशानभूमीमध्ये मटका फिरवताना नाही का, खांद्यावर मुलाच्या खांद्यावर तो मटका असतो, त्याच्या खांद्यावर कोणाचा हात असतो? बहिणीचा असतो. बहीण सांगते, दादा तू पुढे चाल, मला फक्त फोन कर, काही संकट पडू दे, तुझ्या संकटामध्ये मी येईल आणि बहीणच धावून येते, दुसरं कोणी येत नाही. मुलाचे डोळे पुसण्याचं काम बहीणच करते. म्हणून जुन्या लोकांचा शब्द आहे, ती आमची माय बहीण आहे. पण ऐका ना, एखाद्याला मोठी बहीण असेल ना, ती सांगते मी आहे ना आईप्रमाणे. मोठी असेल तर आईप्रमाणे आहे म्हणून सांगते, आणि लहान असेल तरी पण सांगते, दादा मी आहे ना तुझ्यासाठी. मुक्ताबाई आमची लहान होती, लहान होती. बघा ऐका ना, मुक्ताबाईने पाठी उघडलीच नाही, ज्ञानदादाला उघडायला लावली. हा आमच्या मुक्ताबाईचा अधिकार आहे. आणि म्हणून मुक्ताबाई उपदेश करते, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. 8 ते 10 होतं, 8:30 ते 10:30 वेळ होती साहेब. अजून आपण आत्ताशी गाभोशामध्ये आमचे गुरुजी सांगतात आज जागर आहे. खूप मोठं माऊलीचं चरित्र आहे. माऊलीच्या जोळीमध्ये लोकांनी शेण घालावं. ऐका ना, मुक्ताबाई सांगते, दादा अरे त्रास देणं तर जगाचा स्वभावच आहे, जगाने त्रास द्यावा आणि तो आपण सहन करावा. आई आहे ना दादा, तू आई आहे ना. आणि माऊली म्हणतोय ना, तुला आईची संज्ञा दिली ना, मग तू जर काठी जर लावून जर मध्ये बसतो तर या बाकीच्या लोकांचं कसं होईल? एक माणसाकडे बघू नका, पण बाकीच्या सगळ्या लोकांकडे तुम्ही बघा ना. आणि म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही रागवायचं नाही, तुम्ही रुसून बसायचं नाही. आणि म्हणून माझ्या ज्ञानदादाला उपदेश केला, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. सगळ्याचा अपराध पोटामध्ये घाला, सहन करा. जो सहन करतोय ना, तर त्यालाच एक दिवस त्याची त्या ठिकाणी पूजा होते. पण सहन करणार नाही, कोण सहन करणार नाही माहिती का? एकच उदाहरण सांगतो आणि आपल्याला थांबायचं आहे. उदाहरण ऐका ना, उदाहरण ऐका. तुम्ही मंदिरामध्ये जा, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला देव बनायचं आहे. तुम्ही एक काम करा, त्या मूर्तीच्या समोर हात जोडून उभे राहा आणि त्या मूर्तीला विचारा, मूर्ती तू खात नाही तरी लोक तुला खाऊ घालतात, तुझी पूजा करतात, तुझा अभिषेक करतात, मग मला सुद्धा देव बनायचंय, सांग मी काय करू? त्यावेळेला मूर्ती सांगेल, बाबा रे माझ्याकडे येण्यापेक्षा तू त्या पाथरवटाकडे जा. पाथरवट कोण आहे? दगड घडवणारा. काय करील म्हणले पाथरवट? पाथरवट काय करणार नाही म्हणले, पहिल्यांदा तुझ्या छातीवर बसेल. बाप, छातीवर बसेल म्हणले, हो तुला ते सहन करावं लागणार. एवढंच नाही, मोठा घन हातामध्ये घेईल. बाप काय करील? घनाचे घाव घालील, तुला ते सहन करावे लागणार. घनाचे घाव सहन करावे लागणार. पुन्हा काय करेल? हातोडा हातामध्ये घेईल, हातोड्याने तुझ्यावर घाव घालील. बारीक छन्नी हातामध्ये घेईल, तुझ्यावर घाव घालील, तुला ते सगळं सहन करावं लागणार आहे. आणि सगळं सहन केल्याच्या नंतर एक दिवस तो पाथरवट तुला देव बनवल्याशिवाय साहो नेता की गावा, 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 साहो नेता की साहोनी टाकी घाव, पाषाण देव झालाची पाहे, तैसे माझे दृढमन तरी साधाया कारण. घाव घालेल सहन करावं लागणार आहे. एक दिवस तुला तो देव बनवल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका ना, एक माणूस घाव घालण्याचं काम करतो आणि एक माणूस शेंदूर लावण्याचं काम करतो. शेंदूर लावणारा चांगला का घाव घालणारा चांगला? चापटकर बाबा कोणता? शेंदूर लावणारा सांगतो तुम्हाला. शेंदूर लावणारे दगडाला फसवतात, शेंदूर पडून जातो, नाहीतर शेंदूर काढायला जावं लागतं.
चला तुम्ही नाही घेतलं तर शेंदूर काढा. शेंदूर काढावा लागतो. पण ऐका ना, ऐका, शेंदूर लावणारे तुमच्यासारखे साहेबच नाही कोणी. काय तुम्ही साहेब आहेत? तुमच्यासारखे कोणी साहेबच नाही. तुमच्यासारखे कोणी महाराजच नाही. जालना जिल्ह्यात तुमच्यासारखे कोणी महाराज नाही.